जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आज आपला आहे MCQ टाइम. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या कोणती? सिंपल, जसेच्या तसं काल मी सांगितलं होतं तुम्हाला. कोणती आहे सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या? 101. आता हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आता जर माहित नसतं तर कसं सॉल्व्ह केलं असतं? समजा 100ला कोणत्या ना कोणत्या संख्येनं भाग जातो, बरोबर आहे, काही विषय. 111ला भाग जातो. कसा जातो? अंकांची बेरीज किती होऊन राहिली? 3 होऊन राहिली. अंकांची बेरीज किती होते? 3. अंकांची बेरीज जर 3 होते तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. 2-3 दिवसामध्ये समजून जाईल या गोष्टी. उरले 2 ऑप्शन. हे 2 ऑप्शन तुम्ही पटकन बघायचे कोणत्या पाड्यात येतात का? येतात का? हे नाही. तर सर्वात लहान, आता एवढी झंझट केल्यापेक्षा तुम्हाला मी काल सांगितलं, लहान मोठी 2 अंकी 3 अंकी सगळ्या संख्या आपल्या नजर खालून गेलेल्या पाहिजे. आणि काल एक प्रश्न दिला होता मी तुम्हाला, कोणी कोणी सोडवला? सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आली? 1 ते 100 मूळ संख्यांची बेरीज किती आली? बेरीज 1060. आता बघा, ही जर बेरीज तुमच्या लक्षात आहे तर तुमचा वेळ वाचला एक्झाम मध्ये, कारण टिक 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 चालू राहणार तिथं, बरोबर. मूळ संख्या 25 आहे हे तुम्हाला माहिती आहे का नाही? 25 कोणत्या आहे हेही तुम्हाला माहिती आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या 25 ची बेरीज करेपर्यंत ही बेरीज तुम्हाला जर माहित असली तर ठीक आहे. याच्यासाठी कोणता फॉर्म्युला नाही बरं, n+1/2 वगैरे काही नाही. मूळ संख्यात फॉर्म्युला लागू होत नसतो, तिथे तुम्हाला बेरीजच करावे लागेल. एक्झाम प्रेशर मध्ये 25 संख्यांची बेरीज करणं पॉसिबल नाहीये. प्रश्न चुकणार म्हणजे चुकणार, प्रेशर असतं. त्याच्यासाठी डायरेक्ट लक्षात ठेवा, 1 ते 100 मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1060. आणि सरासरी दुसरं विचारलं तुम्हाला, त्यांची सरासरी. सरासरी म्हणजे जेवढी बेरीज आली त्याला 25 न भाग द्या, किती येणार? 41.42.4 ही झाली सरासरी. या 2 गोष्टी लक्षात राहू दे. पहिला प्रश्न समजला, काही अवघड? नेक्स्ट क्वेश्चन आपके लिए. 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे? ताबडतोब किती आहे? 15. व्हेरी गुड. कन्सेप्ट क्लिअर असलं ना, असं पटापट उत्तर येतात. किती? 2 मूळ संख्यामधील फरक 2चा आहे, तर त्या संख्यांना काय म्हणतो? जुळ्या किंवा जोडमूळ. हा शब्द लक्षात ठेवा. जुळ्या म्हटल्यापेक्षा तुम्हाला एक्झाम मध्ये जोडमूळ शब्द राहील. कोणता? जोडमूळ. ठीक आहे. समूळ संख्यांचा मसावी नेहमी किती असतो? समूळ संख्यांचा मसावी. आता सर तुम्ही तर मसावी शिकवलं नाही. मसावी म्हणजे असा मोठ्यात मोठा नंबर ज्याने दोन्ही संख्यांना भाग जातो. फॉर एक्झाम्पल 12 आणि 6 आहे. किती आहे? 12 आणि 6. आपला स्पेशल टॉपिक अजून बाकी आहे, मी फक्त तुम्हाला ओळख करून देऊन राहिलो. 12 आणि 6 ला कितीने भाग जातो? 2 ने जातो. जातो का? 3 ने जातो. 3 ने 12 ले भाग जातो. 6 लाही जातो. 4 ने जातो का? 5 ने जातो का? 6 ने जातो. बरोबर आहे. मग मसावी म्हणजे अशी संख्या, मोठ्यात मोठी संख्या जिने दोन्ही संख्याला भाग जातो. तर मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 6. किती आहे? 6. तर हा काय झाला तुमचा? मसावी. काय झाला? सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी एकच असतो. किती असतो? 1. कारण काल जर तुम्हाला आठवत असेल, मी तर 8 लिहिलं होतं, तर 15 लिहिलं होतं, आठवतं? आणि मधात इथं गोल होतं 1, आठवतं का? कालचा व्हिडिओ. 1 काय दाखवतो? दोन्ही संख्यांना भाग जाणारा. सहमूळ संख्यामध्ये सर्वात मोठा नंबर किंवा मसावी फक्त किती असतो? 1. कारण त्यांच्यामध्ये दुसरा कोणताच नंबर कॉमन नसतो. जर नंबर कॉमन असला तर त्या समूळ संख्या बनतील का? नाही. बरं, याच्यात काही डाऊट? खूप वेळेस रिपीट झालेला आहे प्रश्न. खूप वेळेस तलाठी असू द्या, सरळ सेवा असू द्या, पोलीस भरतीमध्ये तर फेवरेट असतात असे क्वेश्चन. खूप वेळेस रिपीट झालेला आहे. मसावी किती असतो? 1. म्हणून स्टार केलं त्याला. 36 या संख्येचे एकूण अवयव किती? 8. काल सोडवला आपण. कसा?
ज्यांना नाही माहित त्यांच्यासाठी फास्ट मध्ये कसं सोडवायचं सांगतो. 36 आहे, 36 मध्ये एक स्क्वेअर लपलेला शोधा. कोणता लपलेला आहे? 9. स्क्वेअर कोणता लपलेला आहे? 9. 9 चौक 36. 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा. 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा. 3 चे पुढे भाग पडतात का? 2 चे पुढे भाग पडतात का? नाही. विषय संपला. इथपर्यंतच आपण त्याला बघू शकतो. मग याच्यानंतरची स्टेप काय सांगितली होती तुम्हाला? याची पॉवर बघायची. काय बघायची? पॉवर. याची पॉवर किती आहे? 2. त्याच्यात 1 टाका. याची पॉवर किती आहे? 2. त्याच्यात 1 टाका. 3 त्रिक 9. तुम्ही सगळ्यांनी 8 का सांगितलं? काल पण सांगितलं मी तुम्हाला 9 आहे. 8 सांगितलं होतं. किती सांगितलं होतं? 9च सांगितलं होतं. ज्यांना हे नाही समजलं, आता हे मोठ्या नंबर साठी का मिळेल? सरळ सरळ एकदम गावरान भाषेत सांगतो. 36 आहे. किती आहे? 36. 36 ला 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 ने भाग, 4 ने भाग, 5 ने जातो का? हा. 6 ने 9, 9 चौक 36. 12 गुणीला 3 36. 18 दुनी 36. 36 एक 36. सर्कल रिपीट होत असतं. 4 पर्यंत पोहोचले तुम्ही. आता इथं कोणाला? 9. 9 चौक 36. आता रिपीट होऊन राहिली व्हॅल्यू. 12 गुणीला 3, 18 गुणीला 2, 36 गुणीला 1, मोजा 4 आणि 4 8, 8 आणि 1 9. 2 मेथड आहे तुमच्याकडे. ही एक. छोटे नंबर जर असले तर तुम्ही ही वापरा. पण जर तुमच्याकडे नंबर आले 400, काल सांगितलं ना मी 300, मग याचे फॅक्टर काढण्यासाठी तुम्हाला अशी मेथड युजफुल पडेल का? तिथे कोणती मेथड युजफुल पडणार? स्क्वेअर. कोणती? याच्यातला स्क्वेअर शोधा. काय शोधा? स्क्वेअर. समजलंय? नसेल समजलं कालचा व्हिडिओ परत बघा. आज प्रॅक्टिस आहे आपली. एक या संख्येबद्दल कोणता पर्याय अचूक आहे? विचार करा. विचार करू द्या सगळ्यांना. कोणता? डी. ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. चूक. सर्वात लहान मूळ संख्या, पटापट उत्तर आलं पाहिजे. सर्वात लहान मूळ संख्या 2. ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या 4, कारण ती पाड्यात आहे. जी संख्या पाड्यात आहे ती संयुक्त. सर्वात लहान पाड्यात असणारी संख्या कोणती आहे? 4. ती कोणत्या पाड्यात आहे? 2च्या. ती समसंख्या आहे. एक समसंख्या आहे का? नाही. हाही ऑप्शन नाही, हाही ऑप्शन नाही. ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक स्पेशल स्लाइड दाखवली होती काल तुम्हाला मी, आठवतं? की एक ही कोणतीच संख्या नाही. यालाही स्टार करू शकता. वेळेवर तुमचा गेम करणार आहे. म्हणजे जेवायला जासाल आणि पंक्ती संपल्या अशी गोष्ट होईल वेळेवर. टेन्शन नका घेऊ. असं झेंडूच्या फुलासारखे राहा टवटवीत. गुलाबाचे फुलं कसे कोंबजून जातात. 45 ही त्रिकोणी संख्या असेल तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? एक जबरदस्त तुम्हाला एक जबरदस्त टेक्निक देतो याच्यासाठी. किती आहे? अशी टेक्निक तुम्ही कुठेच बघितली नसेल. इकडे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? 8 आहे. किती आहे? 8. बघा, ही किती आहे? 45. कालचा फॉर्म्युला एकदा सांगतो. n+1 अपॉन 2. आठवतो? हा वापरायचा नाही. फॉर्म्युले लक्षातच नाही ठेवायचे जास्त. तुमच्यासाठी सांगितलं. मग कसा सोडवायचा सर? 8 आहे. 8च्या समोरचा नंबर 9 भागीला 2 करा. 9 आहे. 9च्या समोरचा नंबर 10 भागीला 2 करा. 10 आहे. 10च्या समोरचा नंबर 11 भागीला 2 करा. 11 आहे. 11च्या समोरचा नंबर 12 भागीला 2 करा. हे मनात करायचं. हे कुठे करायचं? माइंड मध्ये. आता सध्या प्रॅक्टिस आहे म्हणून लिहून दाखवून राहिलो. असं लिहायचं का? हे कुठे करायचं? माइंड मध्ये. माइंड मध्ये करताना मग 2 न इथे जर 2 न 4चा भाग जाईल, उत्तर किती येणार? 36. 2 न 5चा भाग जाईल, उत्तर किती येणार? 45. 2 न 5चा भाग जाईल, उत्तर किती येणार? 55. 2 न 6चा भाग जाईल, उत्तर किती येणार? किती येणार? 66. आपल्याला उत्तर किती पाहिजे? 45. म्हणजे आपला ऑप्शन किती आहे? आता एक सुपर ट्रिक देऊ का?
सुपर ट्रिक, सगळ्यात जबरदस्त, तुम्हाला कोणीच सांगणार नाही ही ट्रिक. हे मी इगो न बोलतो. का माहितीये का? ही जी ट्रिक आहे ही स्क्वेअरला रिलेटेड आहे. कशाला रिलेटेड आहे? स्क्वेअर. तुमचे 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे. कितीपर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे? 30 पर्यंत. जेव्हाही तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारली, समजून घ्या, काहीच कोणताच फॉर्म्युला वापरायची गरज नाही. जेव्हाही केव्हा तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारली त्याची दुप्पट करा. 45 ची दुप्पट किती आहे? किती आहे? 90. त्याच्या अगोदरचा स्क्वेअर किती आहे? तो कोणाचा आहे? विषय संपला. कोणतीही संख्या घ्या, कोणतीही, ना n वापरायची गरज, ना ऑप्शन चेक करायची गरज. समजलं काय करायचं? त्याची करायची दुप्पट, त्याच्या मागचा स्क्वेअर शोधायचा. समजलं का? समजलं? मग याचं उत्तर सांगा. नवीन आहे. 51 ते 100 किती मूळ संख्या आहे? 1 ते 50 किती आहे? टोटल किती आहे? 25. 231 या त्रिकोणी संख्येचा पाया काय? सरांनी काय सांगितलं? 231 ची दुप्पट करा. 231 गुणिला 2 किती? 462. याच्या मागचा स्क्वेअर कोणता आहे? 441. कोणाचा आहे? आहे का सोपं? आहे ना सोपं? काल मी तुम्हाला थोडं ऍडव्हान्स करून सांगितलं होतं. दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे. समजलं हो का नाही? नक्की. मग मला सांगा, 190 त्रिकोणी पाया कोणाचा आहे? कोणती संख्या आहे? एकशे 90 उत्तर येणारी कोणती त्रिकोणी संख्या असेल? पाया किती असेल तिचा? पाया. त्रिकोण आठवतात का? पाया म्हणजे काय? काल तुम्हाला त्रिकोण दाखवलं होतं मी, आठवत? हा पाया असतो तो. 2 आणि 1. तर म्हणजे 231 जी संख्या आहे तिच्या पाया म्हणजे तिच्या पायावर किती डॉट असले पाहिजे? 21. त्याच्यावरी 20. समजलं? त्याला त्रिकोणी संख्या म्हणतो. मी तुम्हाला 190 विचारलं, मग सरांनी आता काय सांगितलं? शॉर्ट ट्रिक मध्ये 190 ची दुप्पट करा. किती? याच्या मागचा स्क्वेअर कोणता आहे? 361. कोणाचा आहे? 19. हे तुमचं उत्तर. मग याच्यावरून काय एक गोष्ट शिकले? 1 ते 30 स्क्वेअर पार्ट पाहिजे सगळे, 1 ते 30 पर्यंत. बरोबर आहे. 576 कोणाचा वर्ग आहे? 24चा. बरोबर आहे. 676, 841, 29. ठीक आहे. पाठ असतील तर उत्तर लवकर येईल, नाहीतर मग हा फॉर्म्युला कुठे गेला? n इन ब्रॅकेट 1 n + 1/2. आजची प्रॅक्टिस आहे. परत सांगतो, तुमच्यापैकी जे कोणी नवीन असतील त्यांना नाही समजून आलं तर मागचे 2 व्हिडिओ बघावे लागतील. ऐंशी ते 100 मधील एक मूळ संख्या 5 ने भागल्यास बाकी 1 उरते, ती संख्या कोणती? सोडून द्या ना, मला सांगा. 5 न ते बरं, एक गोष्ट सांगा, 5 न भागल्यावर बाकी 1 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 1. 5 न जर याला भागलं तर बाकी किती आली? 3. याला जर भागलं तर बाकी किती आली? 4. याला भागलं तर बाकी किती आली? 1. याला भागलं तर बाकी किती आली? 2. एवढा लवकर कसं सांगितलं सर? याच्या मागचा भाग जाणारा नंबर कोणता आहे? 80. याच्या मागचा भाग जाणारा 85. याच्या मागचा भाग जाणारा 90. याच्या मागचा भाग जाणारा 95. मग 80 येतं बाकी 3, 85 येतं बाकी 4, 90 येतं बाकी 1 आणि 95 येतं बाकी 2. मग मी जर इथं 86 टाकलं असतं तर बाकी किती आली असती? 1 आली असती. किती आली असती? 1. मग पटकन 86 मारलं असतं का तुम्ही? का नसतं मारलं? 80 ते 100 मधील एक मूळ संख्या विचारली तुम्हाला. कोणती संख्या विचारली? मूळ संख्या. बरं ठीक आहे, 86 जाऊ द्या. मी जरी ते 81 लिहिलं असतं ना तर याच्यात तुम्हाला कन्फ्युज होतं, वेळेवर समजत नाही. वेळेवर तुम्ही 81 ला मूळ संख्या म्हणता. 81 मूळ संख्या आहे का? कोणत्या पाड्यात आहे? 9च्या. परत 27च्या. 27 गुणिला 3. मूळ संख्या याच्यामध्ये कोणती आहे जिथं बाकी 1 येऊन राहिली? 91. कोणती? ऑप्शन मध्ये नाही का आपल्या? मग बाकी 1च्या ऐवजी बाकी आपल्याला 2 करावं लागत. 13च्या पाड्यात आहे 91.
बरं झालं, असं लक्ष ठेवत जा. 13 गुणिला 7, 13 7 91. म्हणजे ऑप्शन मध्ये आपल्या गपलं ते काहीतरी. समजलं? बाकी करा तुम्ही. 2 करा. किती करा? मग 2 जर केलं तर उत्तर काय येईल? जाऊ द्या ना, कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, बरं समजलं कसं आहे? बाकी कोणती येऊ शकते, कोणताही नंबर येऊ शकतो, तुम्हाला फक्त तेवढं हँडल करायचं. समजलंय? नेक्स्ट 60 या संख्येचे मूळ अवयवात विघटन. या सगळ्यांचं उत्तर 60 येणार. सगळ्यांचं उत्तर 60 येणार, सगळ्यांचं. पण कालचं मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली ते सांगा. मूळ अवयव कोणते? मूळ अवयव म्हणजे सरळ सरळ ज्याला पुढं तोडता येत नाही. 10 ला तोडता येतं, हे उत्तर नाही. 6 ला तोडता येतं, हे उत्तर नाही. 4 ला पण तोडता येतं समोर, हे उत्तर नाही. इथे याला तोडता येत नाही, हे फायनल आहे. म्हणून त्याला मूळ अवयव म्हणतात. कोणते? मूळ. समजलं सगळ्यांना? याच्या समोर त्याला भाग जात नसतो. खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्या? जोडमूळ संख्या म्हणजे त्याच्यात 2चा फरक असला पाहिजे. इथे 2चा फरक आहे, इथे पण 2चा फरक आहे, इथे 2चा फरक आहे, इथे फरक कितीचा आहे? 6चा. म्हणजे ह्या जोडमूळ संख्या नाही. बरोबर ना? कधी कधी असे प्रश्न विचारले जातात. कोणतं? बी नंबर, n + n/2. 400 या मूळ संख्येचे अवयव. सरळ सरळ विचार नका करू. हे सी आणि डी ते येणारच नाही. का बरं? 4चे भाग करू शकतो आणि 10चे भाग करू शकतो. आता 2 राहिले. आता याच्यात 400 उत्तर कोणाचं येते ते पहा. मूळ अवयव पाहिजे. मूळ अवयव म्हटल्यानंतर त्याला समोर तोडता गेलंच नाही पाहिजे. इथं 4 ला तोडू शकतो, 10 ला तोडू शकतो. याला तोडता येत नाही. फक्त आता तुम्हाला शोध नाही, सरळ सरळ 5चा वर्ग 25, 2 ची पॉवर 4 म्हणजे 16. 2 ची पॉवर 4 म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. 2 गुणिला 2 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. 16 गुणिला 25 400 होतं. इथं काय येईल? 5चा घातांक म्हणजे 125. 2 ची पॉवर 3 म्हणजे 8. याचं उत्तर 1000 येऊन राहिलं. किती येऊन राहिलं? आपल्याला किती पाहिजे? 400. नेक्स्ट क्वेश्चन. 72 या संख्येचे एकूण अवयव किती? लगे पटकन. 72 कोणता स्क्वेअर लपलेला याच्यामध्ये? 9. तेवढा तर शोधता येईल ना. स्क्वेअर कोणता लपलेला आहे? स्क्वेअर रे. 6 कोणाचा स्क्वेअर आहे? 9 कोणाचा आहे? 3चा. मग 9 बाहेर घेतले आपण. 9 72. मग आता फक्त एवढं चेक करायचं, याला आपण घातांकाच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा. 8 कोणाचा वर्ग आहे का? नाही. पण 8 घातांक आहे कोणाचा? 2चा. समजलं इथपर्यंत? आता आपण काय करतो, याच्यानंतर 3च्या डोक्यावर 2 आहे तर त्याची एक पॉवर वाढवली 3. 2च्या डोक्यावर 3 आहे, त्याची एक पॉवर वाढवली 4. तर फॅक्टर किती आले? 12. असं नाही समजलं तर मग 72 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 2, 3 नंतर तुम्ही काढू शकता. समजलं? हे सोपं आहे ना, डायरेक्ट आन्सर येतं ना. प्रॅक्टिस करा. आपली प्रॅक्टिस आहे. कालच शिकलो आपण. एकाच दिवसात सगळ्या गोष्टी येतील असं नका समजून. हा प्रश्न तो कोणाचाच चुकला नाही पाहिजे. नऊशे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? ज्याला 2 ने भाग जात नाही किंवा एकक स्थानी 1 पुढं 3 5 7 9. काल काय बोललो तुम्ही? विषम संख्या आणि मूळ संख्या याच्यात कन्फ्युजन होणार. ते बघा, ते एक्झाम्पल कोपऱ्यात. ही मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे? सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या 997. सर्वात मोठी 3 अंकी विषम
999. हाऊ मेनी फॅक्टर डज अ कॉम्पोजिट नंबर्स हॅव ॲट मिनिमम? संयुक्त संख्येला कमीत कमी किती अवयव असतात? संयुक्त संख्या 2 पेक्षा जास्त. फॉर एक्झाम्पल 13 आहे. काय आहे? 13. हिला किती अवयव आहे? 1 आणि 13. किती अवयव आहे? 1 आणि 13. पण ती मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे? मूळ. कोणत्याही मूळ संख्येला 2 अवयव असतात. कोणती मूळ संख्या घ्या? 29. हिचे अवयव किती? 1 आणि 29. अवयव किती तिचे? 1 आणि 29. आपल्याला संयुक्त संख्या विचारलं. सर्वात लहान संयुक्त संख्या किती आहे? 4. मग मी इथं 4 घेतलं तर बघा, 4 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. किती आले रे अवयव? 3. मग 2 पेक्षा जास्त, 3 किंवा अधिक. 15 या त्रिकोणी संख्येच्या आधीची क्रमिक त्रिकोणी संख्या कोणती? बर, 15 त्रिकोणी संख्या आहे ना, सोडून द्या सगळं. 15 ची दुप्पट करा 30. 30 च्या अगोदरचा वर्ग 25. कोणाचा आहे? 5. कोणाचा आहे? 5. म्हणजे ही 15 संख्या कोणावर आलेली आहे? 5 वर. आपल्याला 4 ची सांगायची. कोणाची सांगायची? आधीची. आपल्याला आधीची सांगायची ना, समजून घ्या. आपण 15 साठी काढली. 15 कोणावर बनलेली आहे? 5 वर. आपल्याला आधीची विचारली म्हणजे कोणावर बनलेली पाहिजे? आपल्याला 4 बिंदूवर. किती बिंदूवर? 4. समजून घ्या पहिले कन्सेप्ट. 4 बिंदू, 1 2 3 4. वरती किती येतील? 3. याच्यावरती किती येतील? 2. आणि याच्यावरती 1. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 9 आणि 1 10. हा झाला कन्सेप्ट. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं. ही जी आहे 15, ही कशावर बनलेली असते बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. 5 बिंदूवर. किती बिंदूवर? 5. 5 4, त्याच्यानंतर 3 2 आणि 1. यांची जर बेरीज केली तर बघा किती येते. 5 आणि 4 9. 9 आणि 3 12. 12 आणि 2 14. 14 आणि 1 15. म्हणून त्याला बेस म्हणतात. तर हा बेस किती बिंदूचा आहे? 5. हा बेस किती बिंदूचा आहे? 4. म्हणून त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणून आपल्याला पाया विचारतात. काय विचारतात? पाया. तर 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती काढला आपण? 5. हे मनातल्या मनात काढलं शॉर्टकट मध्ये. कसं? 15 ची दुप्पट करा 30. त्याच्या मागचा स्क्वेअर किती आहे? 25. म्हणजे त्रिकोणी संख्या किती येते? 5. आपल्याला आधीची विचारली. कोणती विचारली? आधीची किती आहे? 4. मग सरांनी सांगितले 4 चा पुढचा नंबर घ्या 5. त्याला 2 न भाग द्या. समजलं? असे त्रिकोण काढत बसायचं का? रांगोळी. सत्त्याण्णव. व्हेरी गुड. काही विशेष नाही. लसावी. बघा, 2 सहमूळ संख्या असतील तर त्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो, कारण त्यांच्यात काहीच कॉमन नाही. लसावी 2 सहमूळ संख्या असतील तर त्यांचा लसावी, लसावी काय आहे आपण शिकणार आहे, त्यांचा लसावी त्यांचाच गुणाकार असतो. शुभम, एवढा वेळ नाही लागला पाहिजे सोडवायला. काय सांगितलेलं आहे? काय सांगितलेलं आहे? युनिट प्लेस कधी वापरसाल मागच्या वर्षीचे तुम्ही? एवढा वेळ का? सोडवायची गरज नाही ना. 5 चूक 20 दे मारून. कळालं? माइंड एवढा शार्प बनवा. समजलं? 2 ऑप्शन असते तर गुणाकार कर. आता विधान आहे 21 ते 30 जे एक्झाम्पल आहे. आता याच्यात स्टेटमेंट टाकलेले तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात. आठवा. डायरेक्ट चूक बरोबर म्हटल्यापेक्षा आठवा. सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात. कसा विचार करायचा ते सांगतो. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या कोणत्याच पाड्यात नाही. विषम संख्या म्हणजे काय? ज्याला 2 ने भाग जात नाही. पण सर्वात लहान मूळ संख्या तर किती आहे? 2 आहे. समजून घ्या. सर्वात लहान मूळ संख्या किती आहे? 2. इथं काय म्हटलं? सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात. 2 ही मूळ संख्या आहे ना, पण ती विषम आहे का? आहे का विषम? मग हे स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं. सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात हे स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं. 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या सुद्धा आहे. हे काय आहे? बरोबर. मग उत्तर काय येईल? बघा इथं कन्फ्युज होतं. फक्त नाही, फक्त ब. दोन्ही बरोबर असते तर दोन्ही, दोन्ही चूक असते तर दोन्ही. समजलं? स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन कसे हँडल करायचे कळालं का? विचार करायचा. गणितामध्ये, सायन्समध्ये याच गोष्टीचा विचार करावा लागतो की दिलेलं काय मूळ लगेच आठवलं पाहिजे. मूळ संख्या याला म्हणतात. विषम, विषम संख्या याला म्हणतात.
सम, मग दोन्ही समसंख्या आहे तर ती विषम असू शकत नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकलं. 36 ही एक वर्ग संख्या आहे, बरोबर. कोणाचा वर्ग आहे, 6चा. आणि ती एक त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. हे तुमच्यावर सोडतो मी, सांगा. तर बघा, त्रिकोणी संख्या ओळखायचं सगळ्यात जबरदस्त. 36 दुनी किती आहे, 72. याच्या मागचा स्क्वेअर 64. कोणाचा आहे, 8. कोणाचा आहे, 8. आता 8 वापरून जर उत्तर तुमचं 36 आलं तर ती त्रिकोणी संख्या आहे, नाहीतर नाही. मग 8 वापरून उत्तर कसं येईल, 8, त्याचा पुढचा नंबर 9, याला 2 न भाग द्या. 2 न कितीचा भाग जाईल, 4चा. 9 चूक 36, म्हणजे 36 ही त्रिकोणी संख्या आहे. नाही समजलं परत सांगतो. बघा 42 किती आहे, 42. 42 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही हे शोधायचं आपल्याला. 42 ची दुप्पट किती आहे, 84. 84 चा मागचा स्क्वेअर किती आहे, तो कोणाचा आहे, 9चा. म्हणजे आता 9 हा नंबर आला का नाही, मग 9 नंबरवर त्रिकोणी संख्या 42 यायलाच पाहिजे, यायला पाहिजेत का नाही. मग करून बघा, 9 गुणीला त्याचा पुढचा एक 10 भागेला 2, याला जर सोडवलं तर किती आलं उत्तर, 45. म्हणजे 42 ही त्रिकोणी संख्या नाही. आपल्या इथं दोन्ही टॅली झालं, 36 36, म्हणजे 36 काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या ओळखता येईल. याच्यानंतर खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे तर ते ओळखता आलं पाहिजे. उत्तर काय येईल मग याचं सांगा, दोन्ही सत्य. विच स्टेटमेंट अबाउट, सहमूळ संख्याबाबत खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे चुकीचं आहे. सहमूळ, लगेच सहमूळ आठवलं पाहिजे. हा, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी एक असतो, बरोबर आहे. 15 आणि 8 या सहमूळ संख्या आहेत, बरोबर. सहमूळ संख्यामध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नसतो. हे दोन स्टेटमेंट एकच आहे. हे दोन स्टेटमेंट एकच आहे. कसं आहे ते, हे दोन स्टेटमेंट कसे सांगू का, हा माझा भाऊ आहे, काय, हा माझा भाऊ आहे. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय विचारलं, हा माझ्या वडिलांचा मुलगा आहे, काय, हा माझ्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट कसे एकच आहे, भाऊ म्हणा किंवा वडिलांचा मुलगा म्हणा. आता या दोन स्टेटमेंट मध्ये पहा, समूळ संख्या असण्यासाठी दोन्ही संख्या मूळ असणे अनिवार्य आहे अशी काही कंडिशन नाही. मूळ संख्या असल्याच पाहिजे. काल जोर दिला होता का मी, दिला होता त्या गोष्टीवर, की मूळ संख्या असल्याच पाहिजे, तू दिसलाच पाहिजे, आठवतं. मूळ संख्या असल्याच पाहिजे असं नाही. मूळ संख्या असल्याच पाहिजे अशी कोणता प्रकार आहे, जोडमूळ. कोणता, जोडमूळ. नेक्स्ट, सर्वात लहान एक अंकी मूळ संख्या 2 आहे आणि सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या 997 आहे. बरोबर का चूक, बरोबर. दोन्ही विधाने अचूक. सर्वात लहान मूळ संख्या 2च आहे आणि सर्वात मोठी 3 अंकी कोणती, 997. आगे बढो. आता बघा इकडे लक्ष द्या, तुम्ही स्टेटमेंट वाचले का नाही, समजून घ्या, माइंडसेट समजून घ्या. 49 ही मूळ संख्या आहे, चूक की बरोबर, चूक. का, 7च्या पाड्यात आहे. 49 ही मूळ संख्या नाही. इथं काय विचारलं, योग्य पर्याय निवडा. हाही प्रश्न वाचायचा. कधी कधी इथं काय असतं, अयोग्य पर्याय निवडा. काय असतं कधी कधी, अयोग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. योग्य म्हणजे काय, ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे का ती, नाही. मग ही मूळ संख्या आहे तर योग्य झालं का ते स्टेटमेंट, नाही. मग क याच्यात पण आहे, याच्यात पण आहे, याच्यात पण आहे. थोडा युपीएससीचा माइंड ठेवा अशी एमसीक्यू टाईप क्वेश्चन सॉल्व्ह करताना. मी वरचे 2 क्वेश्चन बघितले का, वरचे 2 स्टेटमेंट बघितले का, समजलं तुम्हाला. कधी कधी अशाही वेळेस, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मी तुम्हाला नेहमी सांगतो, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र पूर्णच्या पूर्ण पाठ करत बसण्याची गरज नाही. 10 पैकी 6 ते 7 क्वेश्चन सोडवता आले पाहिजे, एवढा अभ्यास पाहिजे. 10 पैकी 10 क्वेश्चन सोडवायच्या नादात तुम्ही 3-3, 4-4 पुस्तकं घेता एकाच विषयाचे. मार्केटमध्ये नवीन पुस्तक आलं, चांगलंय, एखाद्यानं सांगितलं आणलं, ते नाही करायचं. एम असं ठेवायचं 60 ते 70% क्वेश्चन टॅकल झाले पाहिजे. समजलं. बर,
दोन स्टेटमेंट वाचून घेऊ. 91 ही संयुक्त संख्या आहे, बरोबर आहे. कितीच्या पाड्यात आहे? 13च्या. 97 ही सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे, तेही बरोबर आहे. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो ती समसंख्या असते. मग मला सांगा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? आता समजून घ्या. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो ती समसंख्या असते. चुकीचं आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. मग हे चुकीचं राहील का? दोनच उरले. मग परत बघून घ्या, तुम्ही याच्यात कन्फ्यूज होऊन राहिले. खालीलपैकी कोणतं चुकीचं आहे? काय म्हटलं त्यांनी? चुकीचं कोणतं आहे. पण हे अ स्टेटमेंट चुकीचं आहे का? मग त्यांनी इथं अ चुकीला दाखवलं, इथं पण अ कसं दाखवलं? चुकीचं. म्हणजे हे दोन ऑप्शन आपल्यासाठी बरोबर नाही. आता दोन ऑप्शन उरले. या दोन ऑप्शन मधून कोणतं चुकीचं आहे ते शोधा. ब का क? 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या 25 आहे, हे बरोबर आहे, चुकीचं नाही. 1 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे, हे चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विचारलं होतं, बघून घ्या फरक आहे, योग्य अयोग्य. म्हणून मी नेहमी सांगतो तुम्हाला, भोसले काय सांगत असतो मी? कन्सेप्ट शिका. काय शिका? कन्सेप्ट. असा प्रश्न तुम्हाला कोणत्या ट्रिकनं सोडवायचा? कोणती ट्रिक युजफुल होणार इथं? आणि असा प्रश्न जर तुमचा रँक ठरवत असेल, तुमचा कट ऑफ ठरवत असेल, तर तुमचा अभ्यास कमी पडतो मग कुठेतरी. झालं काय? संयुक्त संख्येला 1 आणि त्याच्या व्यतिरिक्त किमान एक तरी भाजक असतो, बरोबर आहे. 4 बघा, 4 ला कितीने भाग जातो? 2, 4. म्हणजे या 2 व्यतिरिक्त तिचा कमीत कमी एक तरी दुसरा भाजक असतो, कमीत कमी. काय? कमीत कमी. म्हणजे पहिलं बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, तर दोन्ही विधान असत्य आहे, चुकीचं आहे. अजून माहिती नाही, समजून घ्या. इकडे बघून घ्या, ऑप्शन कसे कट करायचे. एक मिनिट, एका स्टेटमेंटवर ऑप्शन कट करून आपण मराठीमध्ये कन्फ्युजच होता, थोडंफार डोकं शांत ठेवावं लागेल. संयुक्त संख्येला 1 आणि स्वतः व्यतिरिक्त किमान एक तरी भाजक बसतो, हे बरोबर आहे. काय आहे? बरोबर. पण वरती बघा एकदा, योग्य पर्याय. दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल. योग्य पर्याय निवडा, हे योग्य आहे. मग खालच्या ऑप्शन मध्ये पण ते योग्य दाखवलं गेलंच पाहिजे. मग जिथं एक योग्य आहे ते आपल्या कामाचे ऑप्शन, जिथं एक योग्य नाही दाखवेल ते ऑप्शन कट करा. इथं दोन्ही विधाने असत्य म्हणजे एकला असत्य म्हटले त्यांनी, पण असं नाहीये. इथं पण एकला त्यांनी काय म्हटलं? असत्य. असं नाहीये. असं का करायचं? डायरेक्ट 50% चान्सेस वाढतात ऑप्शन करेक्ट येण्याचे. सुरुवात आहे, हळूहळू हेच प्रश्न परत सोडवायचे. आपल्या डीएनबी स्पर्धा वॉरियर ऍप वर जायचं, हेच प्रश्न अजून याच्यात 20-25 प्रश्न मी ऍड करतो, टेस्ट सोडवायचे. एकदा टेस्ट सोडवायला बसले बॅक आले तर तोच स्कोर तुमचा दिसेल. म्हणून आरामशीर टेस्ट सोडवायची, मधात कोणी डिस्टर्ब झालं पाहिजे नाही, केलं पाहिजे नाही. तुमचा टाइम तुम्ही ठरवायचा. ऍपवर जायचं, तुम्हाला टेस्ट मिळून जाईल फ्रीमध्ये. विधान 1 सत्य आणि 2 असत्य. आता दुसरं असत्य आहे का बघा बरं. मूळ संख्येला फक्त 2च अवयव असतात, बरोबर आहे. म्हणजे दुसरं पण सत्य आहे, असत्य नाही. समजलं? स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन किती सोपे असतात जर समजले तर. डायरेक्ट ऑप्शन इलिमिनेट होतात. इलिमिनेट म्हणजे काय रे? केव्हाचा चालू इलिमिनेट? इलिमिनेट म्हणजे वगळणे. काय? IPL बघता ना तुम्ही, इलिमिनेशन. 59 आणि 61 या जुळ्या मूळ संख्यांची जोडी आहे, जोडमूळ संख्या, बरोबर आहे. समजून घ्या. तुम्हाला काय विचारलं? अचूक आहे. अचूक म्हणजे बरोबर. हे स्टेटमेंट बरोबर आहे. काय? हा, हे स्टेटमेंट बरोबर आहे. मग जिथं ऑप्शन मध्ये याला चुकीचं दाखवलं ते खोडून टाका. दोन्ही चुकीची. फक्त ब. का? अचुकीचं आहे ना, सॉरी बरोबर आहे ना, मग फक्त ब येईल का? समजून घ्या माझं बोलणं. जर स्टेटमेंट बरोबर आहे तर हा ऑप्शन चुकीचा आहे ना. तेवढं समजून राहिलं का नाही तुम्हाला? डोक्याच्या वरून चालले. बर, शांततेत सांगतो. बघ, मान्य आहे काही जणांची 10वी झालेली आहे, काही जणांची 12वी झालेली, काही जण मोठे 10वी झाल्यानंतर समजत नाही थोडंफार. जर बरोबर आहे, काय? जर बरोबर आहे तर हा ऑप्शन बरोबर असेल का? का नाही? कारण इथं फक्त ब म्हटलेलं आहे, याच्यासोबत पण यायला पाहिजे होतं. म्हणजे हा ऑप्शन डायरेक्ट आपण काढून टाकू शकतो.
जर अ बरोबर आहे तर अ ला आपण चूक दाखवू शकतो का? चौथ्या ऑप्शन मध्ये काय दाखवले त्यांनी? चुकीचं दाखवले, म्हणून दोन ऑप्शन काय झाले? कट झाले. आता दुसरा ऑप्शन बघा, सर्व सहमूळ संख्या या जुळ्या मूळ संख्या असतात. चूक आहे. कालच हे स्टेटमेंट सांगितलं तुम्हाला, उलट आहे उलट. सगळ्या जोडमूळ संख्या या सहमूळ संख्या असतात. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणजे दोन्ही अचूक, हेही काय आहे? रॉंग आहे. फक्त अ बरोबर. तुम्हाला कसं हँडल करायचं याला तुम्ही हँडल करा, असे प्रश्न येणार. समजतं का? तुमचा माइंड वापरा स्वतःचा. मी तुम्हाला टेक्निक सांगत आहे. तुम्हाला जर डायरेक्ट सोडवायचं, सर हे काही समजून नाही राहिलं, डायरेक्ट सांगतो, डायरेक्ट कसं सोडवायचं ते सांगतो. इकडे बघा, 59 आणि 61 ह्या जुळ्या मूळ संख्येची जोडी आहे, बरोबर. सर्व सहमूळ संख्या जुळ्या मूळ संख्या असतात. चूक. असं ऑप्शन बघा, पहिलं बरोबर दुसरं चूक, असं कोणत्या ऑप्शन मध्ये ते शोधा. इथं काय म्हटलेलं आहे? फक्त अ बरोबर, म्हणजे हा बरोबर असू शकतो, पण खालचे ऑप्शन चेक करा. ठीक आहे. फक्त ब नाही, दोन्ही अचूक नाही, दोन्ही चुकीची नाही, फक्त अ बरोबर आहे. काय? फक्त अ बरोबर. कन्फ्युज होऊ नका. कधी कधी काय होतं, माझा युपीएससीचा स्टडी असल्यामुळं मी त्याच्यामध्ये डीपली चालले जातो, ऑप्शन मध्ये, क्वेश्चन मध्ये आणि ऑप्शन मध्ये, कारण ते क्वेश्चन पण आपल्याला कधी कधी मदत करतात. किती झाले? 28. 2 बाकी आहे बघ. तुम्ही सांगा बरं याचा विचार करून. हे प्रश्न तुम्हाला येत असून पण ऑप्शन कधी कधी चुकीचे मारले जातात, म्हणून हे प्रश्न ऍड केले मी. प्रत्येक संयुक्त संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते, बरोबर आहे. प्रत्येक संयुक्त संख्या 4 आहे, 2 गुणिला 2 मूळ अवयवात लिहू शकतो, पहिलं बरोबर आहे. 300 चे हे बरोबर आहे, 300 चे मूळ अवयव. मग आता चेक करा, 3, 2 चा वर्ग 4, 5 चा वर्ग 25, यांची बेरीज 300 होते का? 25 गुणिला 4 100, 100 गुणिला 3. आता तुमच्यापैकी काही जण काय करतील, 3 गुणिला 4 12, 12 गुणिला 25 करत बसतील. मग 12 गुणिला 25, 5 दुनी 10, सिंपल ठेवा ना, 25 चूक 100 होतात. 100 गुणिला 3 300. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. असा ऑप्शन कोणता आहे? दोन्ही योग्य. ठीक आहे, बरोबर. आणि इथं जर असा शब्द असता, मूळ अवयवांबाबत अयोग्य विधाने ओळखा, मग ऑप्शन कोणता आला असता? अयोग्य. फक्त अ, फक्त बी, दोन्ही नाही, दोन्ही आहे, असे ऑप्शन असते. दोन्ही, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. दोन्ही अयोग्य आहे का इथं? ऑप्शन काय आला असता? दोन्ही अयोग्य. जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ जास्त. हा, नेक्स्ट घ्या. एका संख्येचा स्वतःशी गुणाकार केल्यास वर्ग संख्या मिळते, बरोबर आहे. स्वतःच त्या संख्येचा जर गुणाकार केला, 4चा गुणाकार 4 केला, बघा काय असतं ना, असं स्टेटमेंट पडलं ना, लगेच एक्झाम्पल मनात करायचं. एखादी संख्या तिचा गुणाकार करते आपण, 4 गुणिला 4 किती झाले? 16, म्हणजे वर्ग संख्या असते, पहिलं बरोबर आहे. विषम संख्येला 2 ने भागल्यास बाकी उरत नाही, पूर्ण भाग जातो, चूक आहे. विषम संख्येला 2 ने भाग जात नाही. बिंदूच्या त्रिकोणाने मांडता येणाऱ्या संख्यांना काय म्हणतो? त्रिकोणी संख्या. 15 ही एक त्रिकोणी संख्या आहे. कसं शोधायचं? परत सांगतो. 15 ची दुप्पट किती झाली? 30. 30च्या मागची संख्या वर्ग 25 आहे, कोणाचा आहे? 5. मग 5 वापरून उत्तर 15 आलं पाहिजे, तरच ती काय आहे? त्रिकोणी संख्या. मग 5 गुणिला याच्या पुढचा नंबर 6 भागीला 2, याचं उत्तर किती येतं? 15, म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे. समजलं? नक्की आहे ना? मग मला सांगा, 156 ही त्रिकोणी संख्या आहे का? पेन उचलावा लागेल.
आहे का? 156 ची दुप्पट किती होते रे? 156 ची दुप्पट किती होते? 300. याच्या मागचा स्क्वेअर 200. 200. 289 कोणाचा आहे? 17. मग 17 गुणिला 18 भागीला 2. 17 गुणिला 18 भागीला 2. 153. उत्तर किती आलेलं? 156. मग ही त्रिकोणी संख्या नाही, असं शोधता येईल सगळ्यांना. ठीक आहे, कळालं? काही प्रॉब्लेम? बघा, आज जर काही तुम्हाला समजलं नसेल तर हे स्टेटमेंट परत परत बघा. प्रत्येक स्टेटमेंटला मन लावून वाचा की हे काय म्हणून राहिले बुवा. प्रत्येक संयुक्त संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते, त्याचे अर्थ तुम्हाला समजले पाहिजे. मी खूप हायर लेवलचं तुम्हाला टाकलेलं नाही, फक्त तुम्ही ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्याला प्रॉपर लँग्वेज मध्ये अरेंज केलेलं आहे, गावरान भाषा सोडून. समजलं ना? तर ते तुम्हाला आलं पाहिजे. कोणाला काही डाऊट? व्हिडिओ परत परत बघा तुम्ही, की तुम्हाला तुमचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग करणं आहे. कळालं का सगळ्यांना? काही प्रश्न असतील तर सांगा. ऐका, आता काही जणांना समजलं नसेल त्याचे 2 रिझन. एक, क्लास मिस केलेले. दुसरं रिझन, क्लास केलेले पण स्टडी मिस केलेला आहे. बरोबर आहे. तिसरं रिझन सगळ्यात मेन, माइंडच मिस केलेलं आहे. ठीक आहे, बरं जाऊ द्या, चांगला अभ्यास करा, होऊन जातील गोष्टी. ठीक आहे, जय श्रीकृष्ण.